नमस्कार मित्र हो, मी आपल्या सर्वांचं उदय न्यूज या चॅनलवरती स्वागत करतो आहे। आणि आज एक महत्त्वाचा विषय, महाराष्ट्राच्या राजकारणात हे काय होतंय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या पायऱ्यावर गेली 2 दिवसात जे घडलंय ते संपूर्ण त्या घटनेनं राज्य हादरून गेलेलं आहे। पहिला सीन जो घडला, प्रचंड गर्दी, कुणी कुणाची गचंडी पकडली होती, तर कुणाचा शर्ट फाडला होता, तर कुणाला मारहाण करत होता। हे सगळं कुठे घडत होतं? विधान भवनाच्या पायऱ्यावर। दुसरा सीन बघितला, दुसरीकडे पुन्हा एकदा आपण वळूया एका घटनेकडे। शिवीगाळ सुरू झाली, किती दम आहे हे चाचपलं जात होतं, बापाच्या नावावर टोलेबाजी सुरू होती। हे सगळं कुठे सुरू होतं? विधान भवनाच्या दरवाजात। 2 घटना, 2 वेळा, पण एकच फॅक्टर, कॉमन एक फॅक्टर होता। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे गोपीचंद पडळकर। गुरुवारी संध्याकाळी पहिली घटना घडली। विधान भवनाच्या प्रवेशद्वारापाशी गोपीचंद पडळकर आणि काही कार्यकर्त्यांसोबत थांबलेले होते। तेवढ्यात जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख तिथे पोहोचले आणि 2 कार्यकर्त्यांची नजरानजर झाली, खानाखुणा झाली आणि क्षणातच वादात रूपांतर झालं। शर्ट फाडले गेले, गुन्हे पडले, शिवीगाळ झाली, विधान भवनाच्या पायऱ्यावर थेट राडा सुरू झाला आणि सुरक्षा रक्षकांनी मध्ये पडून कार्यकर्त्यांना वेगळं केलं आणि दोन्ही गटाचे पास जप्त करण्याची मागणी केली। यावर जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले की पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर पहिला हल्ला केला, विधानसभेत जर गुंड येणार असतील तर कुणीच सुरक्षित नाही आहे, कुत्रा डुक्कर तुला मारून टाकू अशा धमक्या दिल्या गेल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गोष्टीवरती बोलले, विधान भवनात अशा घटना घडत असतील तर अत्यंत चुकीचं आहे। विधानसभा अध्यक्षांनी याची गंभीरतेने दखल घेणं गरजेचं आहे। पुन्हा त्यानंतर जर बघितलं, विरोधी पक्षातील उद्धव ठाकरे बोलले, गुंडगिरी करणाऱ्यांना पास कोणी दिला आणि अशा पोशिंद्यांना शिक्षा झाली पाहिजे। पुन्हा त्यानंतर विधानसभा अध्यक्ष पत्रकारांशी बोलताना बोलले की मी याचा अहवाल मागवला आहे, संपूर्ण माहिती आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। या सगळ्या गोष्टींच्या मागची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया। वाद नेमका पेटला कुठून? पडळकरांच्या गाडीचा दरवाजा आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना लागल्याने बाचाबाची झाली। पडळकर म्हणाले, कधी बघू तुझ्यात किती दम आहे, तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नाही। यावर आव्हाडही मागे हटले नाहीत। ते म्हणाले, आयुष्यभर मुंबईत राहिलेलो आहे, धमकी कुणाला देतोयस? राजकीय आरोपांची मालिकाच सुरू झाली होती। गोपीचंद पडळकर म्हणाले, नक्षलवाद्यांना बोलत होतो, त्याने एवढं टेन्शन घेण्याचं कारण नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले। तर आव्हाड म्हणाले, माझ्यावर अर्बन नक्षल आणि मुस्लिम असल्याचं म्हणत असाल तर मी शांत राहणार नाही। या सगळ्या वादांमध्ये जर बघितलं, पुन्हा जितेंद्र आव्हाड म्हणतायत की गुरुवारी सकाळी जितेंद्र आव्हाड यांना मेसेज आला होता, त्यात म्हटलं होतं की तुझ्यावरती गाडी घालायची होती, पण साहेब नाही म्हणाले। धमकी देणारा अमर कोळी हा पडळकरांचा कार्यकर्ता असल्याचा दावा आव्हाडांनी केलाय। या वादाची सुरुवात कुठून झाली होती? 11 जुलै विधान भवनात प्रवेश करताना जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा दिली, मंगळसूत्र चोर। ती टीका होती पडळकरांवर। आव्हाड म्हणाले, मी फक्त घोषणा दिली, वैयक्तिक टीका कोणी केली? पण त्यावरून वाद पेटला, जो थेट धमकी, शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत गेला। यापूर्वीही असे अनेक वाद आव्हाड आणि पडळकरांमध्ये झालेले पाहायला मिळतात। हा पहिलाच वाद नाही, दोघंही अनेकदा आमनेसामने आलेले आहेत। पडळकर सातत्याने शरद पवारांवर टीका करतात, तर आव्हाड त्यात उत्तर देतात। ख्रिस्ती समाजाच्या संदर्भात वादग्रस्त विधानावरूनही आव्हाड यांनी पडळकरांवर विधानसभेतच प्रश्न उपस्थित केला होता आणि विरोधकांनी पडळकरांवर कारवाईची मागणी केली होती। आता या सगळ्या परिस्थितीवरती पुन्हा पत्रकारांनी पडळकर यांच्याशी संवाद साधताना पडळकर म्हणाले की सुरुवातीला मला काही माहीत नाही असं म्हटलं, नंतर दिलगिरी व्यक्त केली। आव्हाड यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप झाल्याचा दावा केला जातो आहे। या 2 घटनेमुळे विधान भवनातील राजकीय मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत का? येथे कायदे बनवले जातात, तिथेच कायद्यावर उल्लंघन होते का? हा वाद केवळ 2 नेत्यांपुरता मर्यादित आहे का, की या महाराष्ट्राला राजकारणाची नवी दिशा पाहायची आहे? तुमचं मत यावरती काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या उदय न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद बांधवांनो, आपला मित्र उदय भिसे पाटील।